बोलायचं म्हटलं तर गेले 15 दिवस आमच्या जिल्ह्यामध्ये शेतकरी संघटनेकडून ऊसाच्या पिकासाठी हमीभाव मागण्याचं जे होराट मोर्चा जो चालू आहे, गेले 15 दिवसापासून अहोरात्र म्हटलं तर काय हरकत नाही अशा पद्धतीनं सरकारकडे ह्या फॅक्टरी मालकाकडून ऊसाच्या रेटाबद्दल मागणी केली जात आहे। तर याच्यावर सरकार तसेच फॅक्टरी मालकसुद्धा आतापर्यंत दाद घ्यायला तयार नाहीत। त्यांना कशा पद्धतीने बोलायचं आणि हा जो शेतकऱ्यावर जो अन्याय होत आहे, हा अन्याय शेतकऱ्यांनी किती वर्ष सहन करायचा। गेली 7-8 वर्षे झाली ऊसाचा रेट तर एकच आहे, 3000च्या वर ₹1 द्यायचं नाव काढत नाहीत। त्यासाठी आम्ही आज इथं DC ऑफिसला एक निवेदन घेऊन आलेलं आहे DC साहेबांना द्यायचं म्हणून, आणि याच्या पुढं DC साहेबांनी सुद्धा याची दखल घेऊन रेट वाढवण्याबद्दल सरकारकडे माहिती पोचवावी आणि आपल्या या खानापूर तालुका असो, बेळगाव तालुका जिल्हा असो, इथं आपल्या दुसऱ्या पिकांना एवढं महत्त्व आणि महत्त्वाचा रेट मिळत नाही। ते शेतकऱ्याच्या पाठीशी राहणारं म्हणजे ऊसाचं एक पीक, त्यातून काय तर सावरण्याचा आम्हाला एक आधार आहे आणि ह्या पिकासाठी तरी म्हणण्यासारखा रेट द्यावा अशी आम्ही शेतकऱ्याकडून कळकळीची मागणी करत आहे। आणि ही जर मागणी स्वीकार नाही झाली तर आम्ही कारखाने काय चालू करायला देणार नाही। हा रेट सिद्ध झाल्याशिवाय आम्ही कुठलाही कारखाना चालू करायला देणार नाही। आपल्या बाजूच्याच राज्यानं महाराष्ट्रानं जो ₹3410चा रेट जाहीर केलेला आहे पहिला हप्ता, आणि नंतर काय होईल ते आणि त्यांनी द्यायला सुद्धा त्यांची संमती आहे। त्या प्रकारचा रेट आमच्या इथं कर्नाटकमध्ये सुद्धा मिळावा अशी आमची शेतकऱ्यांची इच्छा आहे। आणि ह्या पद्धतीनं सरकारने याची दखल घेऊन आम्हाला याच्यातून शेतकऱ्यांना सावराचा प्रयत्न करावा अशी मी मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो। मनोहर सुळेबेकर, तालुका अध्यक्ष,